ऐकलं का? अहो कुठे आहात तुम्ही? काय झालं? किती हाका मारतायसा? हाका मारताय? आम्ही तर म्हणतोय तुम्हाला कळल्यानंतर तुम्ही तोफेस बत्ती द्याल. असं काय घडले? तुम्ही दुसऱ्यांदा मामा झालात. वहिनीसांना बाळराजे झाले. स्वराज्याला वारस मिळालंय. आता ही बातमी शृंगारपुरात आम्हाला समजायची राहते का काय? झाक झालं. लय आनंदाची बातमी. तुम्हाला जायला हवं. निदान बारशाला तरी. मामानं घुगऱ्या वाटल्याच पाहिजेत. अहो जाणार की. जाणार म्हणजे जाणार. आम्ही लागतो कामाला. आणि तोफेला बत्ती देताय ना? तोफेला बत्ती देणार की. परती आपल्या हित आपल्या वाड्यात बाळकृष्ण जन्माला आल्यावर आणि एका नाही बर 12 तोफांची सलामी झडल. 12. आज किती दिवसांनी आम्हाला निवांत भेटलात तुम्ही. मातोश्री, आम्हाला खूप आनंद होतो. तुम्ही असे जवळ बसलात, बोललात की एका आईला अजून दुसरं काय हवं असतं हो? मातोश्री, आम्हालाही खूप बरं वाटतं. अहो गेले कित्येक दिवस आमच्या पाठीला फक्त ढालीचा पोलादी स्पर्शच होत होता. पण आज तुम्ही मायेनं पाठीवरून हात फिरवलात आणि सगळा शिनवटा निघून गेला. शंभूराजे, खरंच मातोश्री, 10 हत्तीचं बळ संचारल्यासारखं वाटतंय आम्हाला. आता आम्ही परत लढायला तयार. राजे, आज आमची स्वारी असती तर केवढं कौतुक केलं असतं हो त्यांनी तुमचं. खरंच खूप कौतुक केलं असतं मातोश्री. त्यांनी, आऊसाहेबांनी, पुतळा मातोश्रींनी, सोयरा मातोश्रींनी आमच्या लढाईचं कौतुक केलं असतं. आम्ही बांधल्या सेतूचं कौतुक केलं असतं. आम्हाला झालेल्या बाळाचं कौतुक केलं असतं. हो ना, गडावरती नुसती लगबग झाली असती. जेवणावेळी उठल्या असत्या, दानधर्म झाले असते. पण मातोश्री, नव्या पाहुण्यासाठी रायगडावरच्या जुन्यांनी सगळ्यांनी सणवार साजरे केले असते. अहो बघा, या धानलीत तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच राहून गेली. काय मातोश्री? आपल्या राजकुंवरबाई त्या लवकरच आई होतील आणि तुम्ही मामा. काय सांगता मातोश्री? ही तर आनंदाची वार्ता. मातोश्री, तातडीनं शृंगारपुरी निरोप पाठवा आणि राजकुमारबाईंना बाळंतपणासाठी रायगडीच बोलावून घ्या. जी, आम्ही ताबडतोब निरोप धाडतो. राजकुंवरबाई इथे आल्यानंतर गडावरती सगळे नातेवाईक मंडळी गोळा होते. गडावर पुन्हा गोकुळ नांदेल राजे. आज बघा कुंकवाचा वाण कसा बदललाय ते. अगं बाई, हो का? आणि नाकातली नथ ती सुद्धा बघा. मोत्यांना केवढा तजेलदारपणा आलाय. अगदी पाणीदार झालेत. होय हो. आणि कानातले तेही जरा बघा कसे झोकात हेलकावे देतायत ते. वहिनीसा, किती फरक पडतो नाही हो? खरंच हो. तुमचा चेहऱ्याचा रंग खुललाय म्हणून तुम्हीही खुलून दिसताय. आम्ही खुलून दिसतोय? कालपर्यंत आमचे दादासाहेब नव्हते तर किती उदास दिसत होता हो. सगळं अगदी जीवावर आल्यासारखं चाललं होतं. पण दादासाहेब आलेत हे दिसलं की केवढी चपळता आली. म्हणजे आतापर्यंत बत्ताशीबाई आमची मस्करी करत होत्या. तर मस्करी? आणि आम्ही नाही बाई. बत्ताशीबाई, काय करावं हो आता तुमचं? आता आमचं कशाला काय कराल? तुमच्या हक्काचा माणूस आल्यावर. तुम्ही ना, तुम्ही थांबा. अहो अहो थांबा बरं. अहो, तुम्ही सुद्धा तुमच्या दादासाहेबांसारख्याच आहात. चेष्टा करता आमची, पण राग नाही येत आम्हाला. आणि तुम्ही अगदी केळीच्या पानासारख्या. पान फाटत जातं पण आवाज कुठे येतो?
तुम्ही अगदी तशाच, म्हणून तुम्हाला जपायचं. राणीसाहेब, बाळराजांकडे लक्ष दिलंच पाहिजे तुम्ही, पण थोडं आमच्याकडे पाहिलं तर मेहरबानी होईल. येसू, काय झालं येसू? नाही, काही नाही. आई बाबांची आठवण झाली. आज आई बाबा असते तर त्यांना किती आनंद झाला असता. बाबांनी तर आम्हाला मुलगा झाला ही खबर समजताच हत्तीवरून साखऱ्या वाटल्या असत्या. शृंगारपूर पंचक्रोशीत पंक्ती पडल्या असत्या. शिरापुरी लाडवांनी माणसं तृप्त झाली असती. बाबांनी तर सगळ्यांना साखर थैल्या पाठवून पाठवून कळवलं असतं. लहान मुलासारखे धावत आले असते आणि येताना सुकामेवा, डाळी डुळी 100 प्रकारचे काढे आणले असते आमच्यासाठी. म्हणाले असते, पोरी पांग फेडलंस. आमचे मामासाहेब होतेच दिलदार. आणि आईसाहेबांनी तर आम्हाला मन भरून आशीर्वाद दिला असता. त्या नेहमी आमच्या अंगावरून हात फिरवत म्हणायच्या, आई भवानी चौसर घे, लेकीला अखंड सौभाग्य दे. आमचे बाळराजे बघून तर त्यांचं सार्थक झालं असतं. खूप लाड केले असते आमच्या बाळराजांचे. पण आता आमची माहेरची माया येसू, आई बाबा नसले तरी ही आनंदाची खबर आम्ही गणोजीरावांना कळवली. ते नक्कीच येतील. दादासाहेब लगेच खुश झालात ना? येसू, कशा असता तुम्ही बायका? म्हणजे एवढं मन जपणारा, लाड पुरवणारा नवरा असला, हक्काचं सासर असलं तरी माहेराच्या आठवणीनं स्त्री पुलकित होते. म्हणजे मायेचा पदर ती माहेरातच शोधते. खरंय हो राजे. परंतु काय? दादासाहेब येणार म्हणून काळजी. कसली काळजी? नाही, म्हणजे पुढे वतनाचा विषय निघाला नको. वतन? छान छान. बाहेरचा महालही तुम्ही माळांनी सजवलाय. तुम्हाला आवडलं ना मातोश्री? खूप खूप आवडला. पाळणाही असा छान सजवा. हो. इथे मौशार लुगडी दुपटी घाला खाली, विसरू नका. हा, वय वय, बाळराजांना रुताया नको. बाळराजांची कांती खूप मऊ आहे, त्यामुळे त्यांना त्यांच्या इतकीच कोमल शय्या सजवणार आहोत आम्ही पाळण्यात. वय वय, अव करणारच त्या. आज आत्याबाई आहेत त्या, त्यांचं मान हाय. मग नाव ठेवायचा मान तर आत्याबाईंचा. पण काय हो आत्याबाई, सगळ्यांना रीतसर आमंत्रण केलंय ना? अगदी, कुणालाही विसरलो नाही. दादासाहेबांच्या आत्या, मामा, मावश्या, आज्या सगळे येणार आहेत. अहो, तुम्ही करणार ते सगळं व्यवस्थितच करणार. मैतर, अव हातखंडच आहे त्यांचा. त्यांनी ठरवलं तर पसरलेले मोहरीचे दाणे बी असत्याल, आणि द्यायचं ठरवलं तर ओंजळ भरभरून देत्याल. अगदी खरंय तुझे धाराव. चला, आता लेकी सुना एकत्र येतील, सुखानं नांदतील. बाळराजेंच्या बारशाच्या निमित्तानं घरात पुन्हा एकदा गोकुळ नांदेल. जावई बापू येतील, गप्पांचे थड रंगतील. अव किती दिवसांनी समधे एकत्र येणार आहेत. संपली ना सगळी लगबग? गेले ना समजा चीज वस्तू बरोबर? हो, गेल्यात म्हणा.
गेल्या काय पोचल्या असतील. आणि राणीसाहेब माहेरचा आहेर बघून खुश होत्याल बघा. हो, त्या खुश होतील हो, पण तिथे गेल्यानंतर उणीधुणी नको निघायला. मला त्याचाच घोर लागलाय. अगदी माझ्या मनातलं बोललात बघा. अहो आमचं धनी गेलेत ना बरोबर, त्यांचा भरोसा कमीच. अगुबाई, तुम्ही त्यांच्या जाण्यावर पायबंदीच लावायला हवी होती. कशाला उगाच दुधात हिंगाचा खडा. तर आपण कसं थांबवायचं? थोरा मठांना बोलणं असं बरं दिसत नाही. तरी आमची स्वारी म्हणालीये की काही बोलू देणार नाही. जाणार, गाठीभेटी घेणार, येणार. तसं झालं तर काय हो, बरंच. आमच्या यांना तळ हातावरची रेष सारखी दुसऱ्या देते म्हणून काळजी वाटते, बाकी काही नाही. चला तुम्ही आता लवकर पूजा करून घ्या बघू. आव, तुमच्या डोळ्यातलं हे पाणी बघून ही फुलं बी हिरमुसली. अडगुल मडगुल सोन्याचा कडगुल, रुपयाचा वाळा तान्या बाळा. अगं बाई, भवानी बाळ गाणं म्हणतोय तर. हो, आम्ही खूप गाणी शिकून घेतली आहेत. बाळ रडायला लागलेत की आम्ही म्हणणार. पण त्यासाठी तुम्हाला सदैव त्यांच्या जवळ राहावं लागणार. हो, राहणार आम्ही. त्यांना सोडून कधीच जाणार नाही. असं म्हणाल आणि लग्न झालं की सासरी निघून जाल. मग तर आम्ही नाहीच करणार लग्न. असं म्हणाल आणि बोहल्यावर चढाल. आम्ही बोलो मोडून टाकू, पण नाही चढणार बोल्यावर. बाळजांना सोडून नाही जाणार. सदैव तुमच्यासारखं पाठीशी राहणार बाळजांच्या. हो, तसं तर राणू अक्का होणं अवघड आहे. म्हणून म्हणालो भवानीबाई, ते काही असून दे, आम्ही बाळजांच्या पाठीशी राहणार राहणार राहणार. खरंच हो बत्ताशीबाई, मनात कितीही असलं तरी बहिणीला भावाच्या आणि भावाला बहिणीच्या पाठीशी उभं राहता येत नाही, सोबत राहता येत नाही. हो, कधी कधी माया असूनही नियती माया करू देत नाही. आमच्या गणोजी दादासाहेबांचंही असंच होत असेल ना हो. पण खरं तर मोठं झाल्यावर माया सुद्धा मोठी व्हायला हवी. बहीण भाऊ मोठे होतात तसा स्वार्थही मोठा झालेला असतोच की. म्हणूनच बहीण भावाच्या नात्यात एक राणू अक्का हवी, एक दादासाहेब हवे. असायलाच पाहिजे, नाहीतर मग माणसं असतातच टपलेली, नात्यात माती कालवायला. नाही नाही, नाती टिकायलाच पाहिजे, माया तुटायला नको. राजन, कुछ कहना था लेकिन कैसे कहूं? विराज, निर्धास्तपणे बोला. छंदोगामात्य आहात आपण. जी राजन. राजन, कान्होजीरावांनी तारतम्य ठेवायला हवं होतं. समारंभात ते जे काही बोलले ते योग्य नव्हतं. त्यांना समज द्यायला. कविराज, त्यांना समज गणोजीराजे देतील, कारण कान्होजीराव त्यांच्या बरोबर आले आहेत. मला वाटतं समज आपण द्यायला हवी. नाही कविराज, गणोजीरावांना रुचणार नाही. कदाचित त्यांना तो त्यांचा अपमान वाटेल. परंतु राजन, जमलेले लोक त्याचा वेगळा अर्थ काढतील. नाही काढणार, कारण स्वराज्य आणि वतन या दोन्हीचा अर्थ लोकांना कळून चुकलाय आणि दोन्हीतला फरक सुद्धा समजतोय. जी राजन, परंतु मला फक्त एवढंच सांगायचं की त्यांची कान उघडणी करायला हवी आणि जमल्यास त्यांना तंबी द्यायला हवी. तंबी? कविराज, तुम्ही एवढ्या ठामपणे याबाबत भूमिका घेत आहात, यामागं काही विशेष कारण आहे राजन. काय? आपल्या हेरांनी गुप्त खबरं आणल्या. कसल्या खबरा? आणि त्या खबरा कान्होजीरावांबद्दल आहे.
कान्होजीरावांनी औरंगजेबाशी संधान मानलंय. काय? जी राजा. आणि म्हणूनच ते शेफारले. त्याशिवाय ते एवढं मोठं धाडस करणार नाही. कविराज, जर ही खबर खरी असेल तर ती खूपच घातक आहे. कारण एक नासका आंबा अख्खी आढी नासवू शकतो. जी राजा. आढी नासेल तेव्हा नासेल, पण कान्होजीरावांबरोबर आमचे गणोजीराव आहे आणि कोणत्याही परिस्थितीत गणोजीरावांना हा वारा लागता कामा नये. कविराज, आलेली खबर खरी आहे की नाही याची शहानिशा आपल्या हेर खात्यामार्फत करून घ्या, लवकरात लवकर. आणि तोपर्यंत कान्होजीरावांवर लक्ष ठेवा. जी राजा. प्रणाम गणोजीराव. मी तुम्हाला शोधतो. आम्हाला? तू? अरे कलुषा, आमच्याकडे काय काम काढलं? राजांचा निरोप घेऊन आलो होतो. कसला निरोप? राजांनी सांगितलंय निघण्याची घाई करू नका, 4 दिवस थांबा. नाही म्हणजे मनापासून पाहुणचार करता येईल. पाहुणचार? जी पाहुणचार. हे बघा, त्याआधी मी तुमचाच पाहुणचार करतो. हे घ्या. इतर? हा, तुम्ही अत्तरातले आहात. कनोजी अत्तर प्रसिद्ध आहे ना. व घ्या, आवडेल तुम्हाला. काका, धन्यवाद. वाह, छान आहे खुशबू, बेहतरीन. शुक्रिया शुक्रिया. मग तुम्ही थांबताय असा निरोप देतो राजांना. जरूर जरूर, अलबत. प्रणाम. काय केलं साहेब काका? त्या कलुषाला भेटवस्तू देताय तुम्ही. पण मी काय म्हणतो ऐकून तर घ्या. काय म्हणताय तुम्ही? ह्यो कलुषा आमचा दुश्मन आहे, माहिती आहे ना? व एवढीची किंमत देत नाही आम्ही त्याला. रस्त्यावरचा फत्तर द्यायची लायकी नाही त्याची, तुम्ही त्याला अत्तर देताय. कान्होजीराव, यालाच तर राजकारण म्हणतात. कसलं राजकारण? तुम्ही पडलात सरळ. राजकारणात सरळ राहणाराच वाकडा तिकडे होतो. काही गोष्टी सांभाळाव्या लागतात. महत्वाचं म्हणजे एक गोष्ट ध्यानात आली का? वतनाचा विषय काढून बी पाहुणचार होतो जी खडा जाग्यावर लागला. आणि दुसरं म्हणजे यो कलश, सांबाच्या पिंडीवरचा इच्छू. इच्छा नसूनही फुलं व्हायला लागतात. काय फुलं व्हायची ती तुमची तुम्ही व्हा, आम्हाला जमायचं नाही. कनोजीराव, असं काय? काका, जे हाय ते हाय, जे नाही ते नाही. कविराज, आइए आइए. माझी गरिबाची आठवण काढली. अत्तर पाहिजे होतं. इतर हवाय, पण नंतर. तू दिलेलं इतर अजून आहे माझ्याकडे. उद्या 1 शिशी पाठवून देतो. इराणहून मागवलंय. 2 शिशी शेजारच्या अकबरलाही पाहिजेत. असं? बर. ही अत्तराची शिशी बघ. अरे उघडून बघ. कुठलं अत्तर आहे? काही येते लक्षात? कविराज, हे नूरजहां अत्तर आहे. नूरजहां आहे तुझ्याकडे? नाही, हे दुसरीकडे कुठे मिळत नाही.
हे फक्त औरंगजेबाच्या दरबारात मिळतं, म्हणजे खास मेहमानासाठी देतात. प्रत्येकाला 6 शिशी. खात्री आहे? कविराज, मी सांगतोय तो शब्दांशब्द खरा आहे. ते अत्तर बादशाहच्या दरबारातीलच आहे. असं ठीक आहे, ये. कविराज, हा ये. बरं मला सांग, जेव्हा कान्होजी पुराणपुरात होते तेव्हा तूच होतास ना पुराणपुरात? होय, म्याच होतो. ह्याच सगळ्या खबरा द्यायला मी कालच इथं आलोय. हा बघा खलिता, यात सगळं आहे. तुझं येणं स्वराज्याच्या पथ्यावरच पडलंय. दे खलिता, दे. वास ओळखलात? मोगली सल्तनतीचा वास आहे हा. मी म्हणजे आणि केवळ हे अत्तरच नाही, हे खलिते आमच्या हेरांनी हस्तगत केलेले. हो, ते म्हणजे सहज त्यांचं फरमान आलं म्हणून. खामोश, एक शब्द उच्चाराल तर तुमची चुळबुळ लक्षात आली आमच्या. एवढी घाई झाली आहे तुम्हाला राजे होण्याची? नाही नाही राज, तसं काही नाही. तसं काही नाही. म्हणून त्या दिवशी आम्ही बाळाचं नाव ठेवलं आणि तुम्ही लगेच वतनाचा उच्चार केलात ना? कान्होजीराव, त्या दिवशी आम्हाला फक्त बाळराजांच्या बारशाचा गुलाल उडवायचा होता, कुणाचं मुंडकं नाही. म्हणून तुम्ही आमच्या समोर उभे आहात. पण यापुढे स्वराज्याला नख लावण्याचा प्रयत्न केलात तर मारले जाल आणि तुमच्या करणीनं शिर्के कोळी बदनाम होईल. भान ठेवा. जी महाराज, चुकलो. चुका एकदा नाही दोनदा चुका, पण तिसरी चूक करू नका. हा रयतेच्या सुखाचा सवाल आहे आणि रयतेच्या सुखाच्या आड कोणी येत असेल तर कोणालाही माफी नाही. जी महाराज. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, 2 तपांपूर्वी दगाबाजांचा कोथळा बाहेर काढण्यासाठी जी वाघनख छत्रपतींनी बोटात घातली होती ती वाघनख अजूनही छत्रपतींच्या बोटात आहेत. तुर्तास एवढीच समज देतो. सुज्ञ आहात, समजून घ्या. गणोजीराव चला. काय कान्होजी काका, किती उशीर केला सा? राजांसंगट एकांतात भेट मिळाली म्हणून एवढा वेळ बोलत बसायचं? नाही तसं काय नाही, चला तुम्ही चला. हे चांगलं आहे. म्हणजे आमच्या समोर राजासनी नावं ठेवायची, हक्काच्या गोष्टी करायच्या, आणि एक भेट झाली म्हटल्यावर कोपराला लावायचं गुळ. आणि गुळ काय, गुराळच सुरू झालं होतं. बरं मला सांगा, काय चर्चा झाली राजांबरोबर? नंतर सांगतो तुम्हाला. चला आता निघ. काय चला चला करा लागलाय? इथं 4 दिवस राहून पाहुणचार घ्या असं राजाने काल सांगितलं नव्हतं? बास झाला पाहुणचार, आता चला इथलं. मला सांगा, तुमच्या मनाजोगती बोलणी झाली? वय वय वारे माप कौतुक केलं त्यांनी. मग कान्होजी काका, राजासनी दाखवली का नाही तुमच्या तळहातावरची भाग्यरेखा? तळहातावरची रेष काय, माझ्या समध्या रेषा बघितल्या त्यांनी. असं म्हणजे दोन्ही तळहातावरच्या रेषा बघितल्या राजानी? वय हो, समज सांगतो तुम्हाला, शंका निरसन करतो तुमचं. पण आता निघा इथनं, चला. कान्होजी काका, हे जे काही चला चला लावले, काय गडबड नाही नव? नाही नाही, गडबड कसली? तुमच्यावर काय महत्वाची जबाबदारी टाकली काय राजानी? हा हा हा, म्हणजे ते म्हणले का कान्होजीराव
तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. मी खुश आहे तुमच्यावर. असं म्हणून वाघनख दाखवली मला. भले घेऊन जा आमच्यातर्फे भेट म्हणून. अरे वा, ह्यो म्हणजे भारीच पाहुणचार झाला. मग घेतली का वाघनख? हो, छत्रपतींची वाघनख आहे ती. येतील का आम्हाला? नाही, पर वतनाच्या विषयाकडनं वाघनकावर कशी काय आली गाडी? अहो गणोजीराव, वतनाचा इशय खिनभर सोडा आता. गोडी काढान चला इथं. काका, एवढी गडबड करायलायसा? लईच महत्वाची जबाबदारी टाकली जणू. अहो असंच समजा. पर ती हित नाही, घरी गेल्यावर सांग. चल चल चल. ठीक आहे. कविराज, असे कसे निघून गेले कान्होजी काका? गेले एवढं खरं आहे. खरं तर गणोजीरावांना राहा असाच निरोप होता राजांचा, पण त्यांनाही जावं लागलं. पण असे अचानक का निघून गेले? आम्ही जेव्हा चौकशी केली तेव्हा आम्हाला समजलं की शिर्क्यांचं पथक निघून गेलं. आम्हालाही सांगितलं नाही. भवानी. अहा, भवानीबाई म्हणा. भवानीबाई. भवानीबाई, आता तुम्ही सुद्धा म्हणा बरं. म्हणा दाजी साहेब. दाजी साहेब. आता दोघांनी भांडायचं नाही. चल, आता दोघं मिळून खेळायला पळा. पळा. कविराज, एक गोष्ट लक्षात घ्या. कान्होजीराव आपल्या गणोजीरावांबरोबर आले होते म्हणून केवळ बचावले, परंतु त्याचा अर्थ ते आमच्या तावडीतून निसटलेत असा अजिबात नाही. परंतु तुम्ही त्यांच्याशी एकांतात बोललात ना? होय, कदाचित ती मात्रा लागू पडेल असं वाटतंय आम्हाला. राजन, असे किती कान्होजी असतील स्वराज्यात? सध्या हाताच्या बोटांवर मोजणं एवढीच असेल, पण जर आपण दुर्लक्ष केलं तर मात्र ही संख्या नक्कीच वाढेल. कारण आपलं दुर्लक्ष हा आपला दुबळेपणा आहे असं इतरांना वाटू शकतं. शक्यता आहे. आणि कविराज, एकदा दुबळेपणा अगदी सिंहाला जरी चिकटला तरी मग साधे साधे उंदीर त्याच्या समोर छाती काढून चालू लागतात. मग कुत्री मांजरं सुद्धा रस्त्यावरच्या भांडणांना लढायांचं स्वरूप देऊन लढाया जिंकल्याचं सांगत झेंडे फडकवू लागतात. म्हणून दुबळेपणा येऊ द्यायचा नाही. खरंय. आणि दुबळेपणा ही स्वराज्याची ओळख नाही. ठीक ओळखलत कविराज. स्वराज्याची ओळखच मुळी गर्जनेत आहे, लढण्यात आहे. दिल्लीपती बादशाह समोर नजर झुकवण्यात नाही, तर त्याच्या नजरेला नजर भिडवण्यात आहे. जी बिलकुल राजन. कविराज, औरंगजेबानं हसन अली खानाला स्वराज्यावर पाठवलं. आपण त्याला धडा शिकवला. मग त्यानं रहुल्ला खानाला पाठवलं. अंबीर मामांनी त्याचा चेंदा मेंदा केला. औरंगजेबाच्या या अशा आक्रमणांना आम्ही भीत नाही. मुळात औरंगजेबाचीच आम्हाला भीती वाटत नाही. कारण लहानपणी आग्र्याला आबासाहेब आम्हाला घेऊन गेले होते तेच मुळी औरंगजेबाला जोखण्यासाठी. आणि तेव्हा आम्ही त्याला एकदा नाही, हजारदा जोखलाय. अजन, विचार काय आहे आपला? कविराज, आम्हाला चिंता एका वेगळ्याच गोष्टीची वाटते. औरंगजेब जोपर्यंत स्वराज्यावर सरदार पाठवत होता तोपर्यंत ठीक होत, पण आता जर तो कान्होजीरावांसारखी स्वराज्यातली माणसं फोडायला लागला तर ती चिंतेची बाब. कारण एक जण गेला तर त्याच्या मागोमाग दुसरा जाईल, दुसऱ्याच्या मागे तिसरा जाईल. आणि औरंगजेबाकडे एक जण जरी आला तरी 100 जण आले असा तो बाहेर बभरा करेल. राजन, ह्याला पायबंद बसायलाच हवा. पायबंद? कविराज, आमच्या तर मनात आहे औरंगजेबाला एक सणसणीत तडाखा द्यायचा. सणसणीत तडाखा? होय कविराज. आणि असा सणसणीत तडाखा की औरंगजेबाला दिवसा चांदण्या आणि रात्री सूर्य दिसला पाहिजे. आजी साहेब, तुम्ही आमच्या आजोबांना बघितलंय? अगं बाई,
हे काय विचारणं झालं तुमचं? भवानीबाई, आजी साहेब आजोबांच्या पत्नी होत्या ना, मग बघितलं असणारच हो ना आजी साहेब? हो तर रोज बघायचे, अगदी उठता बसता बघायचे. खूप पराक्रमी होते ना होते. हो तर खूप पराक्रमी होते. आजी साहेब सारखी तलवार हाती असायची ना त्यांच्या. नांगरही हाती धरायचे ते. कधी पाभर धरायचे, कधी कुळवायचे, शेती करायचे. शेती करायचे छत्रपती असून? एवढंच नाही तर आपल्या राजगडाच्या पायथ्याशी केळीची बाग आहे. तिथे शाडू बाजरी असायची. तिथे महाराज मोठ हाकायचे. मोठेच्या नाड्यावर बसून बैलांसाठी गाणं सुद्धा गायचे. कोणतं गाणं म्हणायचे ते मोठ्याचं? आता नाही आठवायचं आम्हाला. थोडं तरी आठवत असेल ना? नाही हो. आजी साहेब सांगा ना. अहो. सांगा ना आजी साहेब. अहो असं हो, कसं सांगा. आठवेल आम्हाला? बरं बरं थांबा थांबा. गाणं. हिरवी हिरवी आंबराई, हिरवी हिरवी बागशाही, कष्टाच्या मोतियांची शोभे सुरेख रोषणाई. माझा सर्जा राजा मळ्यात शिंपतो हिरवी शाई. चल सर्जा माझा गुणाचा राजा. चल सर्जा माझा गुणाचा राजा.